बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणी महत्त्वाची अपडेट। गुन्हे शाखेची टीम आता ससूनमध्ये पोहोचलेली आहे आणि ब्लड रिपोर्ट्स फेरफार केल्याप्रकरणी आता तपास सुरू होणार आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं ससून रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल झालेली आहेत आणि अतुल घटकांबळे याला घेऊन पोलीस ससून रुग्णालयामध्ये दाखल झाले। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आणि बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरण आता वेगळं वळण घेताना दिसतंय। गुन्हे शाखेची टीम सुद्धा आता ससूनमध्ये दाखल झालेली आहे। ब्लड रिपोर्ट्समध्ये फेरफार केल्याचा आरोप 2 डॉक्टरांवर होता, डॉक्टर श्रीहरी आणि डॉक्टर तावरे, आणि त्याच संदर्भात हा आता तपास सुरू आहे। अधिकची माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं की 2 डॉक्टरांना अगोदरच अटक झालेली आहे, त्यांचा तपास सुद्धा सुरू आहे आणि त्यात आता अतुल घटकांबळे यांनी सुद्धा काल आरोप केले होते की त्यांनी पैसे घेतले आणि त्याला सुद्धा घेऊन आता पोलीस ससून रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। महत्त्वाची अपडेट येते। आपण बघतोय वेगानं सगळ्या गोष्टी घडताना पाहायला मिळतात। पुणे गुन्हे शाखेची टीम ही ससून रुग्णालयामध्ये पोहोचलेली आहे। ससून रुग्णालयामध्ये काल समिती जी आहे त्या समितीने तपास केलेला होता। आता गुन्हे शाखेच्या टीमकडून तपास सुरू आहे, चौकशी केली जाते। जो या सगळ्या प्रकरणातला आरोपी आहे घटकांबळे, जो शवाग्रहाचा शिपाई आहे, त्याला घेऊन गुन्हे शाखेचं पथक हे ससून रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वी या इथल्या तपासाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। रक्ताचे नमुने कोणी बदलले, रक्ताचे नमुने कोणाचे घेतले गेले, पैसे घेऊन ससूनमध्ये कोणी कोणाला दिले, यासाठी अतुल घटकांबळे जो अटकेत आहे त्याला घेऊन ससून मध्ये गुन्हे शाखेचे सगळे वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत। कुठून कशा पद्धतीनं कोण आलं, कोणाचं रक्त घेतलं गेलं, पैसे कुठून कोणी आणून दिले, रक्ताचे नमुने कोणी कोणाचे बदलले, या सगळ्या अनुषंगानं हा तपास या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। काय या सगळ्या आतापर्यंतच्या तपासातून समोर येत आहे हेही बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल।